माणगाव तालुक्यातील भारत गॅसकडून पुरवठा होणारे सिलेंडर कमी वजनाने भरत आहेत. 30 किलो वजनाचा गॅस सिलेंडर चक्क 24, 25, 26 किलो वजनाचा भरत आहे. माणगावमध्ये भारत गॅस एजन्सीकडून दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी MH06B6974 या रिक्षा टेम्पोमधून मोरबा येथे ग्राहकांना गॅस वितरण केले जात होते. यावेळी काही ग्राहकांना गॅस सिलेंडर हा 30 किलो वजनाचा असताना 24, 25, 26 किलो कमी वजनाचा मिळाला. एका खासगी दुकानात वजन केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. माणगाव मराठा समाजाचे अध्यक्ष तसेच ग्रुप ग्रामपंचायत मोरबा उपसरपंच राजू मोरे यावेळी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले, माणगाव भारत गॅसकडून ग्राहकांना गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलेंडर हा कमी वजनाचा दिला जात होता. हा सिलेंडर महिना देखील काढत नव्हता. महिन्याच्या आत संपत होता. हे ग्राहकांच्या लक्षात आल्याने भारत गॅसची ही चोरी ग्राहकांच्या सतर्कतेमुळे उघड झाली. माणगाव तहसीलदार तसेच पुरवठा अधिकारी यांनी भारत गॅस ग्राहकांची मोठी फसवणूक करत असल्यामुळे कायदेशीर कारवाई करावी अशी माणगावमधील 17,000 गॅसधारकांची मागणी आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना माणगाव भारत गॅसचे मॅनेजर विष्णाराम म्हणाले, भारत गॅस कंपनीकडूनच कमी वजनाचे गॅस सिलेंडर आम्हाला येत असून यापुढे ग्राहकांनी सिलेंडर घेताना वजन करूनच घ्यावेत. कमी वजनाचे सिलेंडर आम्ही कंपनीला परत केले असल्याचे ते पुढे म्हणाले. माणगाव भारत गॅस एजन्सी मार्फत कमी वजनाचे गॅस सिलेंडर हे ग्राहकांना येत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माणगाव पुरवठा अधिकारी माने यांनी माणगाव भारत गॅसच्या गोडाऊनवर मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी माणगाव शहरापासून 10 किलोमीटर लांब असलेल्या कुमशेत या गावाच्या हद्दीमध्ये जंगल भागात जाऊन तपासणी केली असता एकही भरलेला सिलेंडर आढळून आला नाही. एक सिलेंडर हा मुदत संपलेला आढळून आला. मोरबा येथे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांची भर रस्त्यामध्ये तपासणी केली. अर्धा किलो गॅस कमी आढळून आला. माणगाव JBD प्लाझा येथे भारत गॅस ऑफिस असून तेथे पुरवठा अधिकारी संजय माने यांनी कागदपत्राची तपासणी केली असता गोडाऊनच्या जागेच्या विषयी देखील काही त्रुटी आढळल्या. त्यामुळे पुरवठा अधिकारी संजय माने हे माणगाव भारत गॅस एजन्सीवर कायदेशीर कारवाई करणार आहेत. जे तुम्ही बोलताय ना त्याच्याबद्दल ॲक्च्युली काय आहे, सिलेंडरचा 30% आम्ही SPC करतो, 30%. 30% सोडून जास्त जर सिलेंडर असेल तर आमची गाडीला ते सिलेंडर राहतात. आमची गाडी सिलेंडर म्हणजे कस्टमरचा डोरस्टिक वजन करून आम्ही तर काय सांगतो कस्टमरला, प्लीज सिलेंडर घेताना तुम्ही वजन करून घ्या आणि वजन करून 100% जर घेतला तर नाही जाणार. आणि कन्झ्युमरनी जर वजन करून नाही घेतला फर्स्ट आणि SQC नाही झाला तर मग सिलेंडर आमची गाडीपर्यंत जाईल. पण कस्टमरचं घराच्या आतमध्ये सिलेंडर जाण्याचं शक्य नाही आहे जेपर्यंत त्याला चेक करून नाही घेत कस्टमर. शिवसत्ता टाइम्ससाठी गौतम जाधव, इंदापूर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.